नमस्कार 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 नमस्कार. काय मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय परत एकदा तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. हे पाठ आहे तुमचं, तुम्ही बोलणार मध्ये. कशाला हात लावतोय मनापासून मला? तुला पण ना कॅमेरा दिसला की लगेच तुझं चालू होतं तिकडे केबल नेटवर्क. एक आज निलेश साबळे नाही म्हणून मला इथं करावं लागतं. तर गुलकन केबल नेटवर्कचा संचालक सदानंद बुचे, मी सगळ्यांचं स्वागत करतो. ते स्वागत इथे सोड राजा, इकडे सगळी तयारी लागलेली आहे. काय जबरदस्त केली तयारी, बघितलं काय? तेच आल्यापासून बघायला लागलोय मी. हे असे बॉनर बिनर सगळे लावलेले आहेत आणि काय लिहिलंय त्याच्यावर? गटारी फाट. गटारी 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 फाट. मग गटारी फाट साजरी करायची आपल्याला. गटारीचा अर्थ कळतो तुम्हाला? त्याला काय अर्थ असतो? काय एवढंच आपल्याला ना कॅलेंडरवर फक्त गटारी लिहिलंय म्हणून लगेच सेलिब्रेशन करायचं एवढंच माहितीये. पण गटारी कशासाठी साजरी करतात, त्या दिवसाला काहीतरी महत्व आहे. थोडं तरी नॉलेज आहे तुम्हाला? काय? आपण दिवे कशाला लावले सांगा आता? ते आपल्याकडे आहे दीपस्तंभ म्हणून लावलीत. फेटा बांधता ते बरोबर करता, कारण आतमध्ये खरंच काय नाही. अरे दिवे लावले म्हणजे नाही. यांचं कसं, यांच्या घर त्यांनी 4 दिवे लावले म्हणजे त्यांचं काम झालं असं त्यांना वाटतं. बाहेरही काही दिवे असतात, ते कशाला लावायचे असतात ते आहे का? काय म्हणजे? कारण ह्याला म्हणतात आषाढी अमावस्या. ही अत्यंत पवित्र असते. काय सांग? आणि त्यालाच दिव्यांची अमावस्या असं सुद्धा म्हणलं जातं. आणि उद्यापासून म्हणजे गटारीच्या ह्या दिवसाच्या दुसऱ्यापासून श्रावण सुरू होणार असतो. त्यामुळे आपण ह्या दिवशी काय करायचं असतं, तर घरातले सगळे दिवे, सगळी निरांजन, सगळं पूजेचं साहित्य हे स्वच्छ करून ठेवायचं असतं. कारण दुसऱ्या दिवशी श्रावण सुरू होणार असतो आणि श्रावण हा अत्यंत पवित्र महिना असतो. याच्यामध्ये सगळ्या पूजा व्रतवैकल्य होणार असतात. त्यामुळं काय करायचं, आपल्या मनातली सगळी अशुद्धता आपण धुवून टाकायची आणि पूजेचं साहित्य सुद्धा स्वच्छ करून ठेवायचं, आपल्या घर सुद्धा स्वच्छ करून ठेवायचं. असं येते, कळलं तुम्हाला? मायला एवढं लांबलंच काय ते? मला उठलं झाकण उघडलं की झालं. नाही, आपल्याला तेवढंच माहितीये. आपण महाराष्ट्रात राहतो, निदान हे आपल्याला थोडं थोडं तर का होईना माहिती पाहिजे. नाही तुझं बरोबर आहे, पण तू आता भाषण देत बसू नको राजा. सगळे म्हणजे काय केलं, आज खास सुट्टी दिली उद्याच्या गटरीसाठी. नाही, सेलिब्रेशन करायला पाहिजे, मला मान्य. आपण सण साजरे करायला पाहिजेत, पण सुट्टीची काय गरज आहे? उद्या आहे ना गटारी. उद्या आहे म्हणजे काय लगेच उद्या? म्हणजे मला सांग, तुझं जर लग्न असेल तू डायरेक्ट बोलवर चढतो का? काही तयारी बिरी करायला लागत नाही? कशाचं उदाहरण कशाला देते? तर लग्नाचं गटारीचा काय संबंध आहे का? संबंध नाही कसा बाबा? अरे संबंध आहे, सगळं सेम राहतं तिकडे निकडे. लग्नाचं गटारीत कसं सेम आहे? ए बघ मला सांग, लग्नात हळद लागते का नाही? मग इथं पण लागते हळद दुसऱ्या दिवशी. बायको सगळीकडे लावून देते आंबे हळद. आंबे हळद साधी सुधी नाही. मला सांग, लग्नात आपण कपडे खरेदी करतो की चांगले नवे कपडे, नवीन कपडे? हो. इथं पण कस काय? दुसऱ्या दिवशी नवीनच कपडे खरेदी करायला लागतात. आदल्या दिवशीचे कपडे काहीच कामी येत नाही. असं पण नवीन म्हणजे लग्नात आपण नवीन चप्पल खरेदी करतो, इथं पण दुसऱ्या दिवशी नवीन चप्पल विकत घ्यावी लागते. का? कारण का एक चप्पलच घरी जाते, दुसरी कुठे जाते ते माहिती नाही. बरोबर आहे. म्हणून एवढी मोठी तयारी करायची म्हणून तुला माहित नाही, लय खास खास माणसं बोलवले तिकडे. 1 मिनिट, निषेध आहे, निषेध आहे. काय चाललंय, काय चाललंय काय? ए शांत बस. आणि काय कसली तयारी करताय तुम्ही? हे करते आम्ही करतोय तयारी, गटारीची तयारी आहे, पार्टी करायची आहे आम्हाला. पार्टी 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 करताय, पार्टी करताय? बाई, तुम्हाला ना निमित्त पाहिजे फक्त पार्टी करायला. हा गेला पार्टी, तो आला पार्टी, तो गेलाच नाही पार्टी, तो आलाच नाही पार्टी. वा वा, कविता झाली ना? हा गेलाच नाही पार्टी. तुम्हाला आपलं आम्ही असंच म्हणलं तर लगेच नाचायला सुरुवात. हे बघा, मी तुम्हाला शेवटचं सांगते, गटारी मी सांगेन तशी साजरी करायची. ओके? म्हणजे तुमची गटारी असं असं करतो मला. कसं कसं बाई कसं? हे असं असं करतोय मला. कसं कसं बाई हे कसं? असं असं असं. अरे ते एन्जॉय करतायत.
त्यांना आवडत नाही असं ते दाखवतात. तेव्हा हे असं तुम्हाला आवडत नाही ते अण्णा काय अशी एंट्री मारत असतात वय बाई माणसाचं. मग बरं राहू द्या. तुम्ही घेऊन आलेत का? तुम्ही म्हणलं एकत्र घेऊ ना. सगळं साहित्य घेऊन आले का म्हणलं या कार्यक्रमाचं? अख्ख्या गावचं साहित्य मी घेऊन येतोय, अख्खं सामान गावचं. माझी एक्सट्रीज तुम्ही साजरी करताय ना हो का? हे बघा अण्णा, काय कार्यक्रम करायचा म्हणल्यानंतर वर्गणी लागणार, पैसे लागणार. आता भांडा भांडी नको नेहमीप्रमाणे. तुझ्या खिशातले 500. हे बघा मी आधीच सांगते तुम्हाला. हा ओके, टेक केअर घ्या. काय तुम्ही इथं विषय समजून घ्या. इथं भांडणं चालल्यात. मी म्हणतो आपण वर्गणी काढूया. वर्गणी देईन मी, पण त्याची पावती हवी आहे मला. पावती देऊ आम्ही. त्याच्यावर असलेल्या आकड्याप्रमाणे वर्गणी द्याल का? हो हो नक्की. व्यवहार तो व्यवहार. पावती 200 आकडा आला. हे घ्या. 200 200 रुपये द्या. हे घ्या 200. थँक्यू सो मच. कस काय दंडलं बाईला? अरे हॉटेलचं बिल आहे ते 200 रुपये. हे काय हे काय लिहिलंय यावर? काय लिहिलंय? एक चिकन टिक्का 4 बटर रोटी. तो मेनू आहे. मेनू तुम्हाला काय पार्टीत खायला आम्ही देणार त्याचा मेनू छापला. दाखवायचं आणि तेच मिळणार आपल्याला. हे मिळणार? पण तुम्ही तर व्हेज आहे ना. व्हेज कोंबडी चालते मला. नमस्कार ग्रामसेविका मॅडम. नमस्कार. नमस्कार. मी तुम्हाला सांगते, तुम्हाला खूप टेन्शन झालेलं आहे वर्गणी बिरगणीचं, पण त्याची काहीच गरज नाही. कारण मी आपल्या आजच्या गटारीच्या कार्यक्रमासाठी एक स्पॉन्सर आणलेला. अरे वा वा. टेन्शनच नाही. स्पॉन्सर आणलाय. आरबर झालं. यांनी तर डायरेक्ट बोकडच स्पॉन्सर केला. नाही माझं काय म्हणणं आहे, हाय बरा तो पण अख्ख्या गावाला पुरल का तो अण्णा? अरे काय झालं ना पुरायला? त्याच्यात काय होतं एवढं? नाही पुरत आपण एक मिनिट बाबा, हिंसा नको. हिंसा नको असं म्हणलेलं आहे. बस बस. वा वा. बाई शांत व्हा बाई. काय प्रॉब्लेम काय? हा प्रॉब्लेम एवढाच आहे बाई की हे म्हणतात हिंसा. हिंसा हिंसा नको. नको कारण ह्यो बोकड इथं आणलाय. हा बरोबर आहे. हिंसा नको. गेलं. ह्याला डायरेक्ट गाडी खाली घालू, ऍक्सिडेंट करू, म्हणजे कोंबडं मेलो असं समजून नंतर खाऊ. कोंबडा आहे होय हे? कोंबडं आहे ना. एक मिनिट ऐका. मी सांगेन तसंच करायचं आहे. हे बघा आपण एक काम करायचं आहे. या या टोपामध्ये दूध घ्यायचं, ते गरम करायचं आणि यात चंद्राला बघायचं. अहो स्वारगेट बाई, हे कोजागिरी पौर्णिमा नाही, अमावस्या आहे. हा? चालेल ना, मग आपण अमावस्येचं चंद्र बघू. त्याच्यात काय एवढं? कसं काय? कसं काय बघायचं? अरे सिंपल आहे. एक मिनिट मागव बाई. पुढे या. बघा याच्यात. अरे अमावस्येचं चंद्र आहे याच्यात. नाही हे बघा कार्यक्रम कसा आहे. आता आपण इथे कार्यक्रम साजरा करायचा शांत बसा ठरवलेला आहे. बरं. तर नुसतं आपल्यात कार्यक्रम नको, तर काही सेलिब्रिटी पण आले पाहिजेत गावात. तेच कार्यक्रम. म्हणलं मी ते काय कोणाला बोलवले काय तू त्याच्यासाठी एक कॉन्ट्रॅक्टर मी ठेवलाय. तो कॉन्ट्रॅक्टर आहे ना, त्याची सगळ्यांची ओळखी आहेत. सेलिब्रिटींचा मित्र आहे म्हणला. तो आपल्यासाठी सेलिब्रिटी आणणार आहे. नमस्कार नमस्कार नमस्कार. क्या बात आहे. यांचं आडनाव हुकलेले. हे पाकेस पण त्यांचे हुकलेलेच आहेत. हे बरं पडत असेल ना शर्ट पॅन्ट अडकवायला तुम्हाला घरगुती. एक मिनिट ते काढून घे. इतके पंचिंग बोका पडतील त्याला. तुम्ही काय पण काळजी करायची नाही. मी सगळी माणसं बोलवलेले आहेत. काळजी करायचं काम टेन्शन नाही अजिबात. नाही म्हणजे कोण बोलवलं, काय बोलवलं आम्हाला सांगा जरा. ते सगळे आपले मित्रच आहेत ना. तुझे मित्र नको बोलूस तू. सेलिब्रिटी सेलिब्रिटीज माझे सगळे मित्र आहेत ना, त्यांना बोलवलेले मी. तुमचे सेलिब्रिटी मित्र आहेत ना. बोलवले. येणार ना सगळे. सगळे येणार आहे तिथे. फॉर एक्झाम्पल कोणाला कॉन्टॅक्ट केलाय तुम्ही? मी कोणत्या कसं केलेलं आहे, नवीन पोपट बोलवलंय. अरे पोपट पाहिजे. पोपट कुठे बोलवलं? नवीन पोपट
फेम आपल्या आनंद शिंदे आहेत ना त्यानं बोलवले. काय दंगाच होणार आहे. तर अतिशय मनापासून या मंचावरती आपण आमंत्रित करूयात आनंद शिंदे यांना. वा 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 वेलकम वेलकम. वा वा आनंद सर मनापासून स्वागत आमच्या या थुकरटवाडीत. आणि तयारी सांगू केली सर, म्हणजे आज तुम्ही आले ना म्हणजे खऱ्या अर्थानं गटारी साजरी होणार असं वाटते आम्हाला. गाणे सरांचे गाणी इतके फेमस आहेत का नुसतं गटार नाही कुठल्याही सणाला वाजले जातात. क्या बात आहे सर. एक बार परत एकदा स्वागत तुमचं. वा खरोखरच आनंद वाटला मला. माझ्या नावाप्रमाणेच हे पाहून मला वाटतं की खरोखरच ह्या रसिक मायबापांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात आलो. वा वा सर आम्ही काय केलंय असे बॅनर लावतात का नाही तसे बॅनर लावले. तुमचा पण फोटो इकडे लावला तुम्ही बघू शकता सर. आनंद शिंदे खाली पक्षी मित्र पण असेल तो आनंद शिंदे वाटत नाही हो. पण तुम्हीच आहे सर एकदम तरुणपणीचे. पण खाली पक्षी मित्र असं लिहिलेलं आहे सर. कारण तुमचे बरेचशा गाण्यांमध्ये पक्षी प्रेम दिसतात. म्हणजे चिमणी उडाली, पोपट पिसटला, नवीन पोपट हा, कोंबडी पळाली. त्यामुळे पक्षी प्रेमी असं एक आम्ही तुम्हाला इथं उपाधी दिलेली आहे. तुमचं स्वागत करतो आणि विनंती करणार आहे आमच्या बरोबर तुम्ही बसा सर. जोरदार टाळ्या आनंद सरांसाठी. खतरनाकच तुम्ही सुरुवात केली. मग आहे का नाही. अजून कोण आहे? अजून कोण. मी आता अशा माणसाला बोलवलेलं आहे तो म्हणजे गटारीमध्ये पण दुनियादारी करेल. ओहो मला गटारीमध्ये दुनियादारी. कोण आहेत संजय जाधव. ओहो संजय दादा आलेले आहेत म्हणल्यानंतर गुरुची स्टेप तर झालीच पाहिजे. सगळ्यांनी करा. 1 2 3 ये. योहो पण आपण तिकडे करू कारण तुमचा बॅनर तिकडे आहे सर. ते बघा. मनापासून स्वागत गावामध्ये सर. सगळ्यात महत्वाचं एक तर घरी आल्यासारखं वाटतंय. जवळजवळ मी 7-8 महिन्यांनी. ओ माय गॉड. तुमच्याशिवाय आमचं घर कसं चाललं होतं आमचं आम्हालाच माहित. अरे एकच वादा. 1 2 3 4. अरे संजय जाधव. येडे का? जिंदाबाद म्हणायचं. जिंदाबाद 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 जिंदाबाद. काय डोक्यावर पडलेली बाई निवड. तर संजय जाधव सरांचं मी स्वागत करतो आणि गटारी निमित्त आपलं स्वागत विनंती करीन आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. जोरदार टाळ्या सरांसाठी. आता पुढचे कोण आहे माहिती का. नृत्याची अप्सरा आहे. हो हो नृत्याची अप्सरा म्हणजे तुम्ही डॅन्सरच बोलवणार एकदम. मग मानसी नाईक. हो हो मानसीजी मनापासून तुमचं स्वागत. तुमच्यावर मी 2 ओळी लिहिलेली आहे. इर्ष्याद. 4 ओळी असती मला 2च सुचली कारण तिथून इथे येईपर्यंत 2च झाल्या. तिला सगळे करतात लाईक ती म्हणजेच मानसी नाईक. तर आज मानसी नाईक इथे आमच्या तुकरटवाडीमध्ये परत एकदा आलेले आहेत आणि मानसी नाईक आज कोट घालून आलेले आहेत. वकिलाच्याच भूमिकेत आल्यासारखे आहेत. आरोप करत मी तुम्हाला सांगते. असं काय विशेष आहे काय? नाही बिलकुल नाही. ॲक्च्युली जर आत्ताच्या या घडीला एक चित्रपट खूप फेमस झाला तो म्हणजे सैराट. आणि सैराटची जी आर्ची आहे आणि आर्चीच्या पद्धतीत जर सांगायचं झालं तर मला लय झाक वाटते इकडे येऊन. हो हो वा मानसी नाईक यांचं स्वागत. जे एका वेगळ्याच सैराटमध्ये काम करणार आहेत असं दिसतंय एकंदरीत. मनापासून स्वागत आणि विनंती करणार आहे आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. वा वा तुमची तर भरपूर ओळखी दिसतात. तुमच्या हुशार माणूस आहे राव हा.
मोठ्या मोठ्या निर्मात्याला जमलं नाही माणसाला एक ना पिक्चर याने लगेच आणलं बाबा. खरं तुम्ही घरी काय व्यायाम वगैरे करता काय? मग हा करतो ना व्यायाम. काय करता? शीर्षासन. तरीच मिशा उलट्या उगवल्यात तुम्हाला. सरळ गोष्टी करा. बरं अजून कोण आहे नवीन घ्या पटापट आता. आता ते कॉमेडी किंग न बोलवलंय मी. कॉमेडी किंग? हा. आयुष्यपत कोण? सुनील पाल. आईच्या गावात. खरंच सर मनापासून स्वागत. या आधी सुद्धा तुम्ही आमच्या या गावामध्ये आलेला होतात, पण परत एकदा आलाय आणि निमित्त हे गटारीचं आहे. आणि गटारी तुमच्यापेक्षा जास्त कोणाला आवडत असेल? कारण तुमचं कॅरेक्टर फेमस आहे. भक्त जनो कसं वाटतं परत इकडे येऊन सर? वर्षभर मी गटारीमध्येच राहतो. आज गटारीतून बाहेर निघाल्यासारखं वाटतंय. तर यांची तारीफ करतो मी आपल्या अंदाजमध्ये. वा वा. टाळ्या येऊ द्या इकडे. न देखा ये नीलेश कहीं, न देखा ये नीलेश कहीं, न देखा ये गणेश कहीं, वा. न पाया ऐसा दादा कहीं, वा. न मिली ऐसी दीदी कहीं, न सुनी ये कॉमेडी कहीं. चला हवा येऊ दे. हमारा नाम है रतन नूरा, गटारी करूंगा खत्म. तर तुमचं स्वागत आणि विनंती करणार आहे की त्या मॅडमच्या शेजारी तुम्ही बसा. त्यांच्या शेजारी नशीब आहे तुमचं, बसा. हो लॉटरी लगे. गाव म्हणलं की खर तर लावणी आलीच. आणि असं कोण बाबा त्यातले तज्ञ स्पेशलिस्ट बोलवा. मी का गाडगे. इथे येण्यासाठी माणसं तरसतात आणि तुम्ही इतकं प्रेमाने आणि अभिमानाने आणि इतक्या म्हणजे आपुलकीने बोलवता. नाही तुम्हाला सांगतो मॅडम, हा शब्द मला पण सुचला होता. खरंच मी सॉरी मी कारण खरंच मला खूप बोलायचं इथे. मी भाऊ त्यांना मी त्यांच्याबद्दल काय बोलू. भाऊंना मी खूप वर्षापासनं गेली 20 वर्ष झाली असतील भाऊ आपण एकत्र काम करून. भाऊंना मी पाहिलंय काय अवस्थेत होते ते. आज तो 2 पायावर स्वतःच्या उभा आहे. संदर्भाचं स्पष्टीकरण द्या महाराष्ट्राला गैरसमज व्हायचं. गटारीला बघितलं नाही नाही खरंच आम्ही एकत्र काम केलंय आणि त्यावेळेला भाऊंची तेवढी अवस्था आम्ही पाहिलेली आहे. भाऊंचा एकदा शर्ट फाटला होता इथनं. तोही पाहिलेला आहे मी. कारण मी म्हणजे आत्ता त्यांना इथे पाहून मी सांगू शकत नाही की काय आनंद होतो. त्यांना बघण्यासाठी आम्हाला खास TV बघावं लागतं आणि तुम्हा सर्व आर्टिस्टला पाहण्यासाठी. पण खरंच मेघा मनापासून स्वागत तुझं. आणि आजचा कार्यक्रम हा बहारदार होणार यात शंका नाही. विनंती करणार आहे की आमच्या बरोबर विराजमान व्हा. पुढे कोणाला बोलवलं का? कोणाला बोलवलं बाबा? एकदम पट्टीचा आवाज आहे त्यांचा. हो पट्टी तर त्यांच्याकडे पण आहे. त्यांचा आवाज बघा किती कमी. नाही नाही त्यांच्यासारखा नाही, एकदम वरचा आवाज आहे. वरचा. हा रेश्मा सोनवणे मॅडम. क्या बात है. अखिल भारतीय रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रेश्मा सोनवणे आज इथं आलेले आहेत. आपल्याला काही टेन्शन नाही. त्याकडून नंतर प्रत्येकाला रिक्षा मिळणार हो हे आश्वासन त्यांच्याकडून आहे. कोणी घरी चालत जाणार नाही. सगळ्या मीटरचं भाडं ते स्वतः भरणार आहेत. रेश्मा मनापासून स्वागत. परत एकदा आमच्या गावात येऊन कसं वाटतंय?
खरं तर मी खूप खुश आहे इथे परत येऊन आणि एक म्हणजे चला हवं येऊ द्या याची जादूच अशी आहे की हे आपलंसं करतं. खूप छान वाटतं. मस्त. वा वा. विनंती करणारे कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या रेश्मासाठी. मी काय म्हणतो सर, काय काय ते मेघा गाडगे मॅडम आहेत की नाही, त्यांच्या बाजूला आपले जे डान्सर आहेत गावचे शांताबाई मॅडम, त्यांचा पण एखादा फोटो लावला असता. हा हे कसं म्हणजे नृत्य बिजली. त्या नृत्य बिजली ह्या निवृत्त बिजली. आता कोणाला बोलवलंय रे? संदीप. स्वतःलाच घेतलं बोलवून? नाही नाही, आपले संदीप पाठक. आयुष्य संदीप पाठक सर. संदीप पाठक यांच्यासाठी. पण मनापासून स्वागत. आणि जेव्हा जेव्हा संदीप इकडे येतो गावात एक वेगळीच एनर्जी येते बाबा. कारण गावचा माणूस आहे आणि गावात आलेला आहे. गटारीचं निमित्त आहे. कसं वाटतंय? मस्त वाटतंय, भारी वाटतंय. आता बघूया कसं रंगत जात आहे. तुझा बॅनर बघितलास का? हो. संदीप पाठक सयाजी शिंदे फेम. सयाजी शिंदे फेम असं आम्ही लिहिण्याचं कारण तुला समजलेलंच असेल. पण सयाजी शिंदे खरंच इथे असते तर गटारी निमित्त त्यांनी काय शुभेच्छा दिल्या असत्या सगळ्यांना? गटारीच्या सगळ्यांना क्वार्टर शुभेच्छा. तर स्वागत आणि विनंती करणार आहे संदीप, प्लीज तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या संदीप सरांसाठी. संजय जाधव सर, मला तुम्हाला एक विचारायचं होतं सर. बरं झालं तुम्ही आज आला तिकडे. सर तुम्ही पुण्यांदा एकदा प्रेमात पडलात, हे खरं आहे का सर? कोणाच्या? हा परत एकदा प्रेमात पडले. कुणाच्या पडल्यात प्रेम? श्रेयाच्या. श्रेया घोसाळ. श्रेया घोसावळ नाही. हा सर हे खरं आहे का? म्हणजे आमच्या एकदम अशा खास सूत्रांकडनं आम्हाला कळलंय की त्यांच्या रेकॉर्डिंगला तुम्ही उगाचच जाऊन बसता. हे खरं आहे की नाही सर? सांगा सर. तुम्ही सगळंच बंद करा, लाज काढत. नाही सर, सर आम्ही हेल्पिंग हँड आहे सर. मला तिचा आवाज खूप आवडतो. मला श्रेया घोषाल खूप आवडते. तुम्हाला स्पेशल मी तिचा नंबर देतो सर. सिरियसली. तुमची ओळख आहे? अरे म्हणजे काय, घ्या सर. 9820555022. हा तुमचा नंबर आहे, ते ओळखतील ना. अरे कसलं ओळखतंय? 2 वर्ष झाली फेसबुकवर मी माधुरी दीक्षित म्हणून त्यांच्याबरोबर चॅट. अजून त्यांना कळलं नाही. मला बोलायची ना. असं कसं? आज कसं सगळ्यांना चान्स भेटला पाहिजे. संजू कसा आहेस तू? डाईट चालू आहे ना तुझा? डाईट करतात ते. हो डाएट करतात. हो मला माहितीये ना, डाईट करतात ते. हो मग रोज न चुकता घेतात. जिम मग घेतात. रोज 6 पॅक बनवायचे. आता तर काही गटारी स्पेशल आहे, शेवनच्या पुढेच जातील. कळत नाही किती पॅक झाले. असं मग डाएट करतात ते. हल्ली फक्त तांदूळच खातात असं. भात खातात आता, फक्त भात खातात. थांबा, आता तो फक्त भात खातात. शाहरुख खानचे फॅन आहेत का ना? तर शाहरुखचा पिक्चर येतोय रईस, यांचा येणार आहे राईस. आणखीन एक गुपित मला कळले ती मी सांगते. दादांचं कसं आहे, ते आजकाल एक नवीन छंद त्यांनी जोपासले आणि ते वाद्य शिकतायत, गिटार. वा, म्हणजे आता दुसऱ्या दिवशी त्यांची गिटारी आमोशच असेल नाही का? आनंद शिंदे साहेब आलेत. क्या साहेब, क्या बात आहे सर. मगाशी मी बोलत होतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या गाण्यांना सगळे सण जेवढे होतात तेवढे साजरे होतात. म्हणजे सांगतो सर, घराघरात दारादारात त्यांचं गाणं लागतं. नुसतं सणच नाही सर, तुम्हाला खास गंमत सांगतो. तुम्ही आल्या म्हणून आमच्या गावात एका जणांची बायको गेली. म्हणजे गेली.
हा तिकडे गाणं लागलं होतं, तुझी चिमणी उडाली. तिकडे कसं गाणं लागलेलं हे? अरे ते बायकोचं नाव चिमणी होतं. अँडी शिंदे. काय का? अँडी. आनंद शिंदे. ते तुमच्यासाठी, माझ्यासाठी अँडीच. मी त्यांना अँडी शिंदी म्हणती. शेकडो अंडी. मी यांच्याकडे कामाला होती. त्यांच्याकडे पण कामाला होती. बाकी काही प्रॉब्लेम नाही. फक्त ना घरात बापी आणि बायकोन हेच ओळखता येत नाही. का? हे सगळ्यांची कशी एवढी लांब आहेत. कोण कुठून बोलतोय? पण आवाज काय? आवाज पहाडी म्हणजे फोन ठेवतच नाही घरात, मोबाईल नाही घरात. म्हणजे हे इथे समजा घरी आणि पोरगा पुण्यात आहे, तर इथून त्याला बोलतात, कसा आहेस रे? मजेत रे? असं चांगलं. काय आवाज आहे? आवाज. आणि हाच आवाज आज तुकरटवाडीमध्ये आलेला आहे. तर आमची खरंच अशी इच्छा आहे की आनंद शिंदे सरांच्या आवाजात जर आम्हाला इकडे काय ऐकायला मिळालं तर आम्ही धन्य होऊ. आनंद सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या. वा वा. कलाकार हा आयुष्यभर कलाकारच राहतो. एक डॉक्टर म्हणून एक गोष्ट सांगावीशी वाटते, कदाचित त्यांनी ती लपवली असेल सगळ्यांपासून, पण नुकतेच ते सर्जरीमधून बाहेर आलेले आहेत आणि त्यानंतर पहिल्यांदा स्टेजवरती गात आहेत. हे फक्त तुमच्या प्रेमापोटी मी करू शकलो. क्या बात आहे सर, क्या बात. आणि माझी हिम्मत गाणं आहे आणि माझ्या गाण्यावरती प्रेम करणारी ही अमाप जनता फक्त तुमच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी गातो. हृदय शस्त्रक्रिया झाली होती, पण तुमच्या हृदयावर सगळ्या महाराष्ट्रानं प्रेम केले, त्यामुळे त्याला काही होऊच शकणार नाही. सरांसाठी खरंच टाळ्या. आणि मी विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्या बरोबर बसा. जोरात टाळ्या आनंद सरांसाठी. सुनील सर, तुम्ही इकडे आले म्हणून त्याला पर्सनल एक क्वेश्चन तुम्हाला विचारून टाकतो मी. म्हणजे आता तुमचं एवढं नाव आहे, जगभरात तुमचं नाव आहे, पण तुम्ही स्टँडवर कार्यक्रम काय करता? कुठे करतात ते? स्टँडवर कार्यक्रम करतात. कोण म्हणलं? अरे त्यांच्याबद्दल कोणालाही विचारा, ते सुनील पाल ते स्टँडवर कार्यक्रम करतात. अरे स्टँड अप. स्टँड अप कॉमेडी म्हणतात. स्टँड अप जे
तेच तर म्हटलं यार, म्हणजे उभे उभे कॉमेडी उभे माणूस उभा असतो आणि माईक समोर करतो. मला तेच म्हटलं एवढा मोठा माणूस यार स्टँडवर कसा काय कार्यक्रम करणार. आता मला समजलं कॉमेडी करण्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे. अच्छा अच्छा, तरीच मला आता समजलं म्हणजे निवडणुकीला उभे राहणारे लोक आपल्या बरोबर इतकी कॉमेडी का वागतात. आता मला कळलं हे काय होतं, सामाजिक पंच. त्यांना बरं सुचतंय आज. आज सकाळपासून सलाईनवर आहेत ते. भंडारी सामाजिकच सुचायला लागलंय तुम्हाला. शांताबाई, हा सुनील पाल सरांकडे तुम्ही कामाला होता असं कामाला म्हणजे काय सर? यांच्याकडे पण कामाला होती मी. हो घरात गेलं तर घरात हे नेहमी भिंतीवर असायचे. का नावच बघा ना, सुनील पाल. काय करू, पगार मागायला गेलं, पगार ताशे म्हणायचे 5,000 रुपये. नाही 5 जोक सांगायचे. जोक सांगायचे आणि पाकिटात एक चिठ्ठी लिहून पाठवायची. पाकिट द्यायचेच. हा पाकिट चिठ्ठी असायची त्याच्यात असायचं भावना को समजो. अच्छा, मी म्हटलं अरे माझ्या बहीण भावना को तुम समजो ना. पगार दो ना. घर माझ्यावर अवलंबून आहे. खरंय. बहुत बड़ी फैन हूँ सर. सर वो आपको अमिताभ बच्चन अलग अलग आप आवाज निकालते हैं ना, तो अमिताभ बच्चन भी मेरे फेवरेट है, तो उनका निकाल सकते हैं आवाज. मतलब सर अगर आप समझिए कि अमिताभ बच्चन गटारी की शुभकामनाएं सबको दे रहे हैं, तो वो कैसे देंगे. आज खुश तो बहुत हो गए तुम देवियों सज्जनों. हैप्पी गटारी. ऐकला का तुम्ही. हा म्हणलं होतं ना मी तुला अमिताभ बच्चन बरोबर आज आम्ही जलसामध्ये गटारी करणार आहे. एक मिनिट सर, आपको अभिषेक बच्चन का आता है. ऐश्वर्या राय का. नाही अभिषेक आणि ऐश्वर्या नाहीच येते. वेगळीकडे गेले. सर और किसका आता है. सर सुनील शेट्टी. हाँ सर. हैप्पी गटारी. सुनील शेट्टी पण आलेत आता. जलसावरच आहोत सगळे. हा चल भेटू मग उद्या. येते मग गटारी करून पार्टी. हा चल. थँक्यू. सुनील पाल सर आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांचा गटारीचा प्लॅन काय असतो हे विचारायचंय. सर्वांचा जसा असतो तसं माझा प्लॅन सुद्धा असतो. नशा करा, पण फक्त कामाचा नशा करा, प्रेमाचा नशा करा, दोस्तीचा नशा करा, पार्टी करा, पण चांगल्या गोष्टीची पार्टी करा. जसं दादा म्हणतात असा माझा नशा आहे, कामाचा नशा. वा वा. आणि सरांच्या एका गोष्टीमुळे आम्हाला नेहमीच नशा होती, ती म्हणजे सरांची कॉमेडी. आणि आज सर आलेत म्हटल्यावर तर रिक्वेस्ट होणारच आहे की प्लीज आमच्यासाठी जर तुम्ही काही सादर करू शकलात तर आम्ही धन्य झालो. सबसे पहले तो गटारी अमावस्या की शुभकामनाएं आपको. गटारी पहाड़, गटारी के नशा की बात कर रहा हूँ. नशा जो कैसे कैसा, म्यूजिक का नशा अगर हम लोग एंजॉय करना चाहिए. अपने आनंद सर के गाने सुने, कितना म्यूजिक का नशा है, हम लोग झूमने लगते हैं. मिसाल के तौर पर यहाँ जितने नौजवान दिख रहे हैं उनके ऊपर मुझे किस्सा याद आ गया. वो एक लड़के ने अपनी प्रेमिका को महंगे रेस्टोरेंट में खाना खिलाने लेके गया, महंगे जगह पे. आपको पता जब प्रेमी प्रेमिका बैठते हैं तो कितना वो लोग प्यार दिखाते हैं. आज ही खत्म करेंगे प्यार ऐसा लगता है उनको. कुछ मंगाया तो ये निवाला उसको खिला रही है. बाबू कितना दुबला हो गया. और दुबला है वो एकदम कैंडी क्रश. वो उसको खिला रहा है. तू भी खा, तू भी दुबली हो गई. इतने में बिल आया. ठक. बिल देख के लड़के ने जेब चेक किया. ठक ठक ठक, कुछ भी नहीं ठीक ठाक. लड़के का मुंह उतर गया. लड़के ने कहा क्या हुआ, तुम्हारा मुंह क्यों उतर गया बिल देखते ही. तो कहता है गाने में, मुंह सुखाने की वजह तुम. बिल चुकाने की सजा तुम. बिल देते चुपचाप. 1
दिया जाए ना फिर वेटर को पूछा, वेटर को और लड़के तू मुझे बतला क्या साहब, बर्तन धोने की जगह दिखला। वो तो मैं बाद में दिखाऊंगा, पहले सूप तो पियो, पिया जाए एक बार तो एक म्यूजिक का नशा देखिए, एक बार रामलीला चल रही थी, रामलीला में रावण का रोल कर रहे थे सागर कारंडे। तो अचानक उनकी तबीयत खराब हो गई, क्या करे तो एक सिंगर कहीं पे मिल गया। तो सिंगर ने कहा कि मुझे एक्टिंग का शौक भी है। तो बोले आप सिंगर हो, एक्टिंग कर लोगे? बोले सारे तो एक सिंगर कर ही रहे, मैं भी कर लूंगा। तो रावण का रोल कर लिया, सिंगर पहुंच गया सिंगर। अब सीता माँ का हरण का सीन है, उस टाइम में वो कौन सा गाना गाता है, भिक्षुक का रूप लेके, ए माई भिक्षा देना तू, रावण आया, रावण आया। ए माई भिक्षा देना तू, रावण आया है, आपको किडनैप करने का दृश्य आया। आपको उठा के मैं लंका ले जाऊंगा, इसी हरकत से मैं मारा जाऊंगा, ऐसा मन में अधर्मी विचार आया है, तो माई खाना देना तू। आजकल तो फेसबुक पे सब लोग जुड़े हुए हैं, आपको पता ही होगा। फेसबुक जब से जीवन में आया है, हम लोगों ने किसी दूसरे बुक को फेस ही नहीं किया है। आदमी सुबह उठते ही पेस्ट बाद में करता है, पोस्ट पहले कर देता है। जिसका मोहल्ले में कोई स्टेटस नहीं, उसका सबसे पहले स्टेटस आ जाता है। जिसको घर में कोई नहीं पूछता, वो 6-7 ग्रुप का एडमिन होता है। एक जमाने में लड़कियां बड़ी रोमांटिक होकर पूछती थी, आपका फेसबुक पे अकाउंट है? आज वही लड़की समझदार होगी, मानसी जैसी। आपका फेसबुक के अलावा भी कहीं अकाउंट है? और लड़के संदीप पाठक जैसे है ना, है। मेरा अकाउंट है। कहाँ है? प्रधानमंत्री जनधन योजना में। उधर भी 0 बैलेंस। गटारी अमावस्या के अवसर पे मुझे 2-4 बातें याद आ रही है शराब से जुड़ी हुई, वो आपको बताता हूँ। हालांकि मैं शराब को प्रमोट नहीं करता हूँ, मैं खुद कहता हूँ कि शराब नहीं पीना चाहिए, शराब होती है खराब। क्या बात है, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुनील पाल यांच्यासाठी। आज आपल्या विनंतीला मान देऊन अत्यंत बिझी असताना सुद्धा संजय जाधव सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। त्यांच्यामध्ये एक वेगळी कला आम्हा सगळ्यांना माहिती आहे, ती म्हणजे डान्स। ते उत्तम कोरिओग्राफर सुद्धा आहेत, कोरिओग्राफर सुद्धा आहेत। तर आमची अशी इच्छा आहे की आता दादांनी आमच्यासाठी काहीतरी इकडे परफॉर्म करावं।
तर मंडळी, गटारीच्या या विशेष भागाअंतर्गत आपले हे लाडके कलाकार आज थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत. पण गटारी आहे उद्याच्या दिवशी, आणि त्या दिवशी एक विशेष कार्यक्रम सुद्धा आम्ही आयोजित केलेला आहे. तर अशीच मजा करण्यासाठी आपण भेटूयात उद्याच्या भागात याच पाहुण्यांच्या बरोबर. बघायला विसरू नका आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.